नमस्कार. ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आलेलो आहोत सैगाव तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग असलेला डाभा या गावामध्ये. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या चालू आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील कोण आपला उमेदवार, मी मतदार, माझा उमेदवार या ज्ञानपंख 24 न्यूजच्या माध्यमातून गावागावात जाऊन मतदारांचे मत जाणून आम्ही घेत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये कोणकोणता विकास कोणकोणत्या प्रतिनिधीने केला, खासदाराने केला किंवा आमदाराने केला, हेच मत जाणून घेण्यासाठी आज आम्ही ज्ञानपंख 24 न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहोत. जालना लोकसभा मतदारसंघाची आता सध्या निवडणूक चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उमेदवार सध्या उभे आहेत. महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार रावसाहेब पाटील दानवे आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आहेत. अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले आहेत. काय वाटतं आपल्याला की आता ह्या वेळेला कोण उमेदवार निवडून यायला पाहिजे? आपलं नाव सांगा. कोण निवडून यायला पाहिजे दादा? मंगेश साबळे. का बरं मंगेश साबळे का निवडून यायला पाहिजे? 20 वर्ष झाले आमच्या रोडमध्ये, आता इथे पुऱ्या गावामध्ये धुवा उडत आहे. हे सगळं ठेकेदारांनी काम केलेलं नाही. तुमच्या गावामध्ये विकास झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. मंगेश साबळे निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. बाबा, आपण अनेक उन्हाळे पावसाळे आपण खाल्लेले आहेत. आपण निवडणुका पाहिलेल्या आहेत. खासदार कधी आपल्या गावामध्ये आलेत का? काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? जोरात बोलायचं. मंगेश साबळे. मंगेश साबळे निवडून यायला पाहिजे. का बरं मंगेश साबळे? ते कधी आलेत का तुमच्या गावात? आमच्याकडे काही कामच नाही झालं. बाकीचे जुने कार्य होते. कोणी काम नाही केलं? हे कामं केले नाही. दानवे झाले, हे झाले, कामं केले नाही ना काही. दानवे रोड झालं, हे कामं काही. लोक म्हणताय या ठिकाणी दानवेंनी काम केलेले नाही, त्यामुळे आम्ही दानवेला मतदान करणार नाही. हा बाबाजी, काय वाटतं आपल्याला कोण निवडून आलं पाहिजे? सांगा. काहीच नाही वाटत. काहीच वाटत? उभा आहे नुसता फोटो काढून घ्या. तुम्ही फक्त उभे आहेत, तुमचा फोटो काढून घ्या. तुम्ही तुमचं मत काही सांगत नाही. हा दादा दादा, हा काय वाटतं तुम्हाला? मंगेश साबळे यायला पाहिजे. मंगेश साबळे यायला पाहिजे. नवीन तरुण आहे ते. हा, तुम्हाला काय वाटतं भाऊ? मंगेश साबळेच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं बाबाजी? मंगेश साबळे. तुमचं काय म्हणणं आहे? मंगेश साबळे. तरुणाईचं काय म्हणणं आहे? मंगेश साबळे. मंगेश साबळे. बाबा, मंगेश साबळे. मंगेश साबळे. बाबा काय म्हण? मंगेश साबळे. तुमचं काय म्हणणं आहे दादा? बोला 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 ना. हा, त्यांनी या मतदारसंघामध्ये धरण वगैरे पूर्वी जोरात बोला. भरपूर कामं वगैरे केलेली आहे. हा, धरणाचे ह्याचे तिथे आता जलजीवन मिशन, रस्त्याचे, केंद्रामध्ये निधी राहतो. बर. म्हणजे मोदीचे समर्थक. तुम्ही मोदीचे समर्थक आहात, दानवे साहेबांचे समर्थक आहात. दगड बी उभा केला तरी आम्हाला म्हणजे नाही, विषय तो नाही. तुम्ही तुमचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. यांचं म्हणणं असं आहे की दानवे, रावसाहेब पाटील दानवे निवडून यायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं? मंगेश साबळे. बाबा, मंगेश साबळे. बर. या ठिकाणी खरोखरच या डाभा या गावामध्ये सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्ञानपंख 24 न्यूज या गावामध्ये आलेला आहे. आणि या गावातल्या 9 तरुणाईच्या वयोवृद्धांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या ठिकाणी सुद्धा जवळपास 99% अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्या नावाला पसंती दर्शवलेली आहे. धन्यवाद. अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख 24 न्यूज.